अंगणवाडीमध्ये पोषण आहारासाठी निकृष्ट दर्जाचं साहित्य दिलं जात आहे। या संदर्भात वाचा फोडणाऱ्या अंगणवाडी सेविकेला शाबासकी देऊन दोषींवर कारवाई करण्याऐवजी अंगणवाडी सेविकेला बडतर्फ करण्यात आलं होतं। आंबेगावच्या अंगणवाडी सेविका देवयानी पारधी यांनी व्हिडिओ शेअर केलेला होता। अखेर यावरून बरीच चर्चा रंगल्यानंतर बडतर्फीची कारवाई मागे घेण्यात आलेली आहे। दरम्यान सर्वात आधी पाहूयात देवयानी यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये नेमकं ते काय म्हणाल्या होत्या। आमच्या अंगणवाडीच्या मुलांना येणारा फेडरेशनचा पूरक पोषण आहार, मग त्यामध्ये भरडाई, साखरे, वाटाणे, मुगडाळी, तांदूळ, हळद, मीठ, मिरची, तेल असा हा कच्चा माल येत असतो। तर सगळ्यात महत्त्वाचं मला सांगायचं आहे की त्या आहारात येणारा हा पांढरा वाटाणा, हे बघा। आता तुम्हाला हा वाटाणा शिजलेला आहे का कच्चा आहे हे तुम्ही ओळखून दाखवा। तुम्हाला वाटत असेल हा वाटाणा कच्चा आहे, पण हा वाटाणा कच्चा नाही, हा वाटाणा शिजलेला आहे। तर मुलांच्या रोजच्या दैनंदिन आहारामध्ये जर दुसऱ्या दिवशी जर उसळ असेल ना, तर आम्ही काय करतो, हा वाटाणा आदल्या दिवशी भिजत घालतो आणि दुसऱ्या दिवशी 9 ते 10 शिट्ट्या घेतो, 9 ते 10, तरी वाटाणा शिजला जात नाही। हे बघा, हे बघा, हे बघा, किती पण दाबला तरी वाटाणा आयताच नाही। सगळा वाटाणा तसंच आहे। थोडा थंड झाले की वाटाणा एकदम कच्चा होऊन जातो, हे बघा। आणि मग अशा वाटाण्याने मुलं काय करतात, पोट दुखवतात। मग तुम्ही सांगा, जर असा आम्ही मुलांना आहार खाऊ घालायचा का? तुम्ही सांगा। अक्षरशः मुलं हा वाटाणा खायला कंटाळा करतात, नको म्हणतात ही मुलं। लहान मुलांना दिला जाणारा वाटाणा खराब असून तो भिजवूनही कच्चा राहत असल्याचं त्यांनी जगासमोर आणलं। त्यांनी लहान मुलांच्या आरोग्याच्या काळजीतून भोंगळ कारभाराला वाचा फोडली, पण आपलं प्रशासन इतकं गेंड्याच्या कातडीचं आहे की त्यांनी अन्नाचा दर्जा सुधारण्याऐवजी देवयानी पारधी यांनाच बडतर्फ करून टाकलं। मुलांना काही होऊ नये म्हणून मी तो व्हिडिओ सादर केला होता की मला वाटलं चला आपल्या मुलांना कुठंतरी चांगला आहार यावा, कुठंतरी त्यांना चांगला खाऊ मिळावा। ह्या माध्यमातून मी तो व्हिडिओ तयार करत असन तर ह्यातनं माझं काय चुकलं की जेणेकरून ICDSच्या अधिकाऱ्यांनी मला अंगणवाडीतून कायमस्वरूपी कामावरून काढण्याचं नोटीस काढताय। माझं चुकलं असेल तुम्ही जरूर नोटीस काढा। आज मी माझ्या मुलांच्या आहारावरती प्रश्न मांडते आणि तुम्ही मला आज कामावरून कमी काढण्याचं नोटीस काढताय।